TV9 मराठीशी बोलणार आहेत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे। थेट आपण त्यांच्याशी विधान परिषद निवडणुकीत काल कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये जे काही त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं त्या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नितेशजी, सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन, कारण कोकण विधान परिषद जिथे सगळ्याधिक चर्चा होती ती तुम्ही शेवटच्या टप्प्यात बिनविरोध केलीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांची उमेदवारी मागे घेण्यामागे तुम्ही तुमचं कौशल्य पणाला लावलं। एक परत समजून घ्या दिनेशजी, आमचे मुख्य रणनीतिकार आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आहेत। नितेश राणे हा प्रतिनिधी आहे, ह्याच्यामध्ये माझं कुठलंच काही योगदान नाही। एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून, देवेंद्र फडणवीसजींचा प्रतिनिधी म्हणून मी ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक सहभागी होतो। जे निर्णय वरिष्ठ पातळीवर झाले, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब, पवारताई, आमच्या सुनील तटकरे साहेब, रवी चव्हाणजी, या सगळ्यांमध्ये जे काही निर्णय झाला ह्या पर्टिक्युलर सीटच्या संदर्भात अंमलबजावणीसाठी मी तिथे पुढाकार घेतला, मला जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी मी बोलल्याप्रमाणे पूर्ण केलेली आहे। पण अत्यंत गोपनीय पद्धतीने शेवटच्या क्षणाला तुम्ही उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला अनपेक्षित असा धक्का दिला। एक लक्षात घ्या, हे आमच्या रणनीतिकारांचं श्रेय आहे। शेवटी आखणी त्यांनी करून दिलेली आहे, कोणी कसं काय करावं, कोणी कुठे कसं जावं, तिथपर्यंत काय करावं, हे सगळं रणनीतिकार जे आमचे देवेंद्रजी फडणवीस आहेत ते त्या रणनीतिकारांना तुम्ही श्रेय दिलं पाहिजे। शेवटी ते चित्रपटाचे डायरेक्टर आहेत, त्यांनी आम्हाला या सीटच्या संदर्भात नेमकं काय झालं पाहिजे, मुळामध्ये जे काही तिथे महायुती म्हणून आमची ही सीट सुरक्षित पद्धतीने निघावी या दृष्टिकोनातून काही जे रणनीती ठरली त्याची नुसती अंमलबजावणी झालेली आहे। नाही, पण नितेश राणेंवर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाते आणि फडणवीसांचे आदेश सूचना याचं तंतोतंत पालन करत शेवटच्या क्षणाला उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला तुम्ही अनपेक्षित धक्का देता, श्रेय जातच ना। बघा, असं आहे की ह्याच्यामध्ये शेवटी जेव्हा आदेश येतात किंवा काही पक्ष म्हणून आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या जातात, आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत। त्या कार्यकर्त्याला त्या निवडणुकीमध्ये काय त्यांनी जबाबदारी पूर्ण करावी हे पक्षाचे आमचे हे जे वरिष्ठ नेते आहेत, महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत, आता जेव्हा एवढ्या जागांवर निवडणुका लागलेल्या आहेत, जवळपास 17, सगळीकडे काय सगळे प्रमुख नेते पोचू शकत नाहीत। आता उदाहरण नाशिकमध्ये उदय सामंतजी तिथे बघतायत, दादा भुसेजी बघतायत, गिरीश भाऊ तिथे बघतायत, काही भागामध्ये आमचे बावनकुळे साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून आमचे रवी चव्हाण साहेब पूर्ण सगळीकडे लक्ष ठेवून आहेत। आणि कोकणाचा मी असल्यामुळे मी तिथे रत्नागिरीचा पण संपर्क मंत्री आहे, तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत आणि एकंदरीत या सगळ्या महायुतीची ती एक महत्त्वाची सीट असल्यामुळे मला ती जबाबदारी कार्यकर्ता म्हणून दिलेली आहे। आणि तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना आणि महाविकास आघाडीची बोलाल तर तुम्ही त्यांच्या स्वतःच्या उमेदवारांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास न राहणं आणि तो विश्वास त्याच्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर असणं हे त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एक लक्षात घ्या, जेव्हा बाळ माने हे काही लहान मुलगा नाही आहे, राजकारणामध्ये त्यांना प्रगत अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहेत, ते मूळ भाजपचे आहेत, रत्नागिरीचे तर आमचे मूळ पुरुष आहेत। असा अनुभवी माणूस जेव्हा कुठला निर्णय घेतो दिनेशजी, हा फार विचारपूर्वक घेतो। एक लक्षात घ्या, काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितले की मला साधं मित्रपक्षांनी, महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी मला सूचक पण दिले नाही। ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुम्हाला स्वतःचेच उमेदवार साधं तुम्हाला सांभाळता येत नाही, एक दुसरं तुमचे उभे केलेले उमेदवारांना तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर आहे। मग हे चूक नेमकी कोणाची? नितेशजी, सगळ्यात आधी एक मोठा मुद्दा आहे की तुमच्या या खेळीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हादरला आहे, जळफळाट होते आहे, टीका होते आहे। असं म्हटलं जातं आहे की साधारण बाळ माने यांच्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च केले गेले, त्यांना दिले गेले। ही संपूर्ण विधान परिषदेसाठीच
बजेट साधारण 150 कोटीपर्यंत, म्हणजे उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटीपर्यंतचं बजेट होतं. पैसे खर्च केले गेले असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून केला गेला आहे. मी त्यांची भाषा किंवा स्क्रिप्ट इथे जे वाचून दाखवत आहे, ज्यांनी सकाळी मी वाचून नाही दाखवत आहे, मी फक्त त्यांनी सकाळी ट्विट केलं आणि तुम्ही तंतोतंत ती स्क्रिप्ट वाचताय दिनेशजी, तसं एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही उभा केलेला उमेदवार, महाविकास आघाडीने उभा केलेले उमेदवार, कालपर्यंत तुम्हाला त्या उमेदवारांवर पूर्ण विश्वास होता आणि जेव्हा त्या उमेदवारांनी तुमच्या 4 चुका मोजून दाखवल्या तेव्हा लगेच तो गद्दार झाला, लगेच त्याची खरेदी विक्री झाली, लगेच तो रेडा झाला. म्हणजे बाळमानेंनी तुम्हाच्यावर विश्वास ठेवून विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा रत्नागिरीमध्ये झालेली उद्धवजींची सभा, त्याच्यामध्ये बाळमानेंचे केलेलं कौतुक, आणि आज बाळमाने डायरेक्ट गद्दार झालाय. आज बाळमाने विकायला निघालाय, म्हणजे स्वतःला विकत देऊन टाकलंय. म्हणजे बाळमानेचं अस्तित्व तुम्हाला शून्य करून टाकायचं आहे. त्याची स्वतःची काहीच राजकीय दूरदृष्टी नाही, त्याच्या स्वतःचे काहीच राजकीय अंदाज नाही. तुम्हाला अगर त्यांना व्यवस्थित सूचक देता आलं नाही, तुमचे मोजूद 55 मतं टोटल कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देण्याची त्यांचे 55 मतं आहेत, तरी पण एक माणूस स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता न करता तुमच्यासाठी फॉर्म भरतो आणि तुम्ही आज त्याला नावं ठेवता. हे तुमच्या नेतृत्वाचा अपयश आहे, एक लक्षात घ्या. त्यांना वाटणं की बाबा मला महाविकास आघाडीमध्ये मदत मिळाली नाही, मला नेतृत्वाकडून मला विश्वास राहिलेला नाही आहे आणि मला आज देवेंद्र फडणवीसजींवर विश्वास आलेला आहे, हे तुमचं अपयश आहे. मग तुम्ही हे आकडे कशाला जिथे निवडणुका तुम्ही जिंकणार, तुमचे ज्या राज्यामध्ये तुमचे जिंकणार तिथे EVM चांगलं, जिथे तुमचे उमेदवार जिंकू शकतात तिथे खरेदी विक्रीची काय आरोप नाहीत. पण तुमच्याच उमेदवारांनी तुमचा फॉर्म मागे घेतला जो तुम्हीच दिलेला होता आणि त्यांनी निर्णय घेतला, मग त्याची खरेदी कशी झालेली आहे. आणि ह्याचे जे काही तुम्ही आता उदाहरण संजय राजाराम राऊतजी हे फार जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी पुरावे द्यावा ना, पुरावे द्यावे. असे ट्विट करण्यासाठी, एक्सवर टाकण्यासाठी हे काय टॅक्स लागत नाही. काही वांद्र्याच्या BKC मध्ये सॉफिटेल हॉटेलात हा व्यवहार झाला. 15 कोटी रुपये, म्हणजे 25 कोटी रुपयांची देवाणघेवाण होती, त्यातले 15 कोटी रुपये दिले गेले आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. मग संजय राऊतांना पण काय नाही मिळालं म्हणून काही दुःख आहे का, त्याच्याबद्दल नाराजगी आहे का? म्हणून असं आहे, जेव्हा एक जबाबदार संजय राजाराम राऊत सारखी व्यक्ती अशा पद्धतीचे कुठलेही आरोप करतात, पुरावे द्या ना. आपल्याला कोणालाच हरकत नाही. एक दिवसाची बातमी चालवण्यासाठी एवढा मोठा माणूस तडफडतो. म्हणूनच काही महिन्या अगोदर भांडूपमध्ये गांजाची शेती सापडलेली मी ऐकलेलं. म्हणून ह्या वयामध्ये संजय राजाराम राऊतनी आपल्या थोडी तब्येतीची काळजी घ्यावी. नाही, पण कोकणात तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आग तर लावली आहे, भडकली आहे आग तुमच्या या खेळीनं. आम्ही महायुतीचा उमेदवार बिनविरोध केलेला आहे, एक लक्षात घ्या. आम्हाला देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात लढवली गेलेली ही प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची असते. कोकणाच्या विकासासाठी दिनेशजी आम्हाला एक्स्ट्रा जेव्हा एक लोकप्रतिनिधी भेटतो, आम्हाला कोकणाचा विकास करण्यासाठी अजून ताकद आणि अजून बळ निर्माण होतं. अनिकेत तटकरेजींनी गेली 5 वर्ष केलेलं काम आज पुढे, जसं प्रमोद जठारजी MLC झाल्यानंतर आज आम्हाला ताकद मिळालेली आहे, तसं आज अनिकेत तटकरेजी जेव्हा आज आमदार झाले तर निश्चित पद्धतीने कोकणाचा विकास करण्यासाठी आम्हाला अजून ताकद मिळाली आहे. नाही, पण एक आहे की महायुतीकडे 17 जागा जिंकून येण्यासाठी आवश्यक संख्याबळ होतं, सगळे उमेदवार व्यवस्थित होते, तर मग ही बिनविरोध निवडणूक करण्याची नेमकी गरज का भासली? कारण तुमच्याकडे संख्याबळ तर आहे, तुमच्या हमखास 17 जागा निवडून येतच होत्या. तुमची वाक्यरचना थोडी चुकलेली आहे. बिनविरोध करण्याची गरज कधीच भासत नाही, पण बिनविरोध निवडणूक होते. कारण का जो विरोधी पक्षाचा जो प्रतिस्पर्धी जो उमेदवार ज्याला म्हणतात, त्याला अगर स्वतःच्या नेतृत्वावर अगर विश्वास राहिला नसेल तर जाऊन तो स्वतःच्या हातात, अकाला मी त्याला धरून पकडून घेऊन गेलो का, ते स्वतःच्या पायावर जाऊन स्वतः एकदम शुद्धीत जाऊन त्यांनी आपल्याला त्या आपला माघार घेतले, बाहेर आले, इंटरव्ह्यू गेली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी का केलं हे बोलतायत. म्हणजे एकदमच त्या माणसाला मोजायचंच नाही, तो विकत गेला, तो गद्दार आहे. ह्यापेक्षा महाविकास आघाडीच्या लोकांनी
हां, मग त्याच्यामध्ये त्यांचे ते हर्षवर्धन सकपाळ कोण आहेत ते सुळेताई असतील किंवा आता हे उद्धव ठाकरेजी असतील, या लोकांनी थोडं जरा आपल्या नेतृत्वामध्ये बदल केला, अजून सक्षम केला. आता त्यांना अगर एवढे 40-50 आमदार जाऊन पण अगर ते शिकले नसतील, तर मग हे असे बिनविरोधची मालिका बंदच होणार नाही. ही चूक त्यांची आहे, आमचं नाही काय. आम्ही तर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होतो, आमची सगळी रणनीती तयार झालेली होती. उलटा आमच्याकडे आता एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेमधून जेव्हा दळवीजींनी माघार घेतले, गोगावलेजींनी सकारात्मक भूमिका घेतली, तेव्हा आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सगळे सज्ज झालेलो होतो. उलटा आम्ही ऐतिहासिक विजय मिळवणार होतो. पण आता स्वतःच उमेदवार बोलतो की आम्हाला लढायचंच नाही, मला माझ्या पक्षातून मदतच होत नाही आहे, मग त्यांनी जाऊन माघार घेतली, एवढंच आहे. पण या मुलाखतीत एक शेवटचा प्रश्न आहे की बाळ माने यांची उमेदवारी मागे घेण्यामध्ये तुम्ही तुमचं कौशल्य दाखवलं आहे, पण पुढच्या काळात असं म्हटलं जाते, स्वतः त्यांचेही संकेत आहेत की ते पुन्हा घर वापसी करतील. तर घर वापसीसाठी नितेश राणे आणखी काही वेगळे प्रयत्न किंवा काही वेगळी आखणी करणार आहेत? बघा, हा प्रश्न खरं म्हटलं तुम्ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष साहेब आणि आमचे देवेंद्र फडणवीसजी, हा निर्णय पूर्ण पद्धतीने त्यांचा आहे, कोणाला पक्षात घेतलं पाहिजे. मी परत तुम्हाला जो इंटरव्ह्यूच्या सुरुवातला सांगितलं ते आता इंटरव्ह्यूच्या अंतला सांगतो की मला इथे एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून, देवेंद्र फडणवीसजींचा प्रतिनिधी म्हणून ह्या पूर्ण निवडणुकीमध्ये माझा रोल पूर्ण करत होतो. मला जे खांद्यावर दिलेली जबाबदारी दिनेशजी मी ते पूर्ण करत होतो. आता पुढे बाळमानेजींबद्दल काय निर्णय घ्यायचे हे आमचे रवी चव्हाणजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी, हे सगळे वरिष्ठ नेते बसून ठरवतील आणि त्यानुसार बाळमानेजींच्या संदर्भात निर्णय होईल. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.